त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना। मला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही, पण त्यांनी पडद्याच्या पाठीमागून आमच्या लेकराचं वाटोळं करायला लागला तर मी मंडल कमिशन चॅलेंज करणार। मंडळ आयोगाला आव्हान देण्याची आमची इच्छा नाही, पण भुजबळांनी 3 वेळा विरोध केलाय आणि आता चौथ्यांदा त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यास मंडळ आयोगाला नक्की आव्हान देणार आणि ओबीसींचं आरक्षण घालवणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी थेट भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जाऊनच दिलाय। भुजबळ हे राजीनामा देणार नसून दुसऱ्यांचा राजीनामा घेणारे आहेत, त्यांच्या इतक्या खालच्या दर्जाचा मी नाही असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे। मनोज जरांगे पाटील गुरुवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। ते दिंडोरी, कळवण, बागलन, मालेगाव, नांदगाव येथे भेट देणार आहेत। तेच जशी तुमची लेकरं आहेत तशीच आमची पण आहेत, तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या, मात्र आमच्या आरक्षणाला आडवे याल तर मंडळ आयोगाला चॅलेंज करावे लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात भुजबळ अनेकदा मैदानात उतरले आहेत, पण आता आम्ही सोडणार नाही असं ठणकावून सांगितलंय। जरांगे असं म्हणाले की 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सरकारशी कुठलीही चर्चा झाली नाही, मात्र मंगळवार बुधवारी होणारी कॅबिनेट सोमवारी घेतल्याची माहिती समजली आहे। त्यात निर्णय घेतल्याचे ऐकतो आहे। ओबीसीला ज्या 2021 कायद्याने आरक्षण दिले आहे त्यात दुरुस्ती करून येत्या विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी काढलेल्या अधिसूचनेचे 15 फेब्रुवारी रोजी कायद्यात रूपांतर करावे इतकीच आमची मागणी आहे असं देखील जरांगे पाटील म्हणाले। त्यामुळे आता पुन्हा एकदा जरांगे यांच्यासमोर सरकार झुकतं का आणि ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळतं का आणि तेही 15 फेब्रुवारीच्या आत मिळतं का हे पाहण्यासारखं असणार आहे। तर दुसरीकडे भुजबळ ओबीसींचं आरक्षण टिकवण्यामध्ये यशस्वी ठरतात का हे देखील आपल्याला बघायचं आहे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।